गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा तुमचं तुम्ही बनवलं का काय? तुम्हाला हवाय थोडा? नाही नको. अहो घ्या की, एकदम बेस्ट झालाय. नाही राहू दे. ठीक आहे, मुकलात तुम्ही. चाहा है तुमको, चाहा सिर्फ तेरे लिए. अरे वा एकदम नाद ब्रह्म. एक नंबर झालाय बघा चहा. झालाय ना? कोयशाक संजू, ठरलं तर मग इथून पुढे रोज सकाळचा चहा मी बनवणार. कंट्रोल कंट्रोल फौजदार. हा, औषध गोड लागले म्हणून कोणी बाटली भर देत नाही. आणि तुम्ही एकदा एक गोष्ट धरून बसली ना की धरूनच बसताय बघा. हे असंच होईल म्हणजे असंच होईल. पण घरचा रोजचा चहा तुम्ही करायचा नाही म्हणजे नाही. अगं पण का? अहो मग स्पेशल गोष्ट जर तुम्ही रोज रोज करायला लागले तर ती स्पेशल राहते होय. त्यापेक्षा घरात एखाद दिवशी कोणी नसल किंवा आपण जर बाहेर गेलो ना की मग तुम्ही चहा करत जा. मग मला आवडेल तुमच्या हातचा नाद ब्रह्म अमृत तुल्य. चालेल, तू म्हणतेस तसं करू आपण. संजू, मी काय म्हणतो, मी एवढा चहा केला, मग मला बक्षीस वगैरे देण्याचा काही विचार आहे की नाही? अहो जावा तिकडं. जातो. असं कसं जाऊ देईन मी? सर्वेश, सर्वेश. जी. आमचं जरा डोकं दुखतंय. आमच्या गोळ्या आहेत तिकडं, थोडं गरम पाणी करून आण. हां जी. आई साहेब, काय झालं? जरा डोकं दुखतंय आमचं राजश्री. अगं बाई, डोकं दुखतंय होय? दुखायचंच हो. लग्नापासून फार ताप झालाय बघा तुमच्या डोक्याला. राजश्री जरा हळू बोला. तुम्ही आमच्या डोक्याला ताप देताय आता. सॉरी 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 सॉरी, चुकलं. तुम्ही रेस्ट घ्या. हा, गोळ्या घेतल्यात का तुम्ही? नाही, आम्ही सांगतो कोणाला तरी पाठवायला. थांबा. दत्तू, सर्वेश, तुलाच बोलवत होतो आम्ही. गोळ्या आणल्यास का? गुड गुड गुड. काय आहे, नुसतंच पाणी होय? गरम आहे ते राजश्री, असू दे. नाही नाही, तसं नाही म्हणायचंय. या पाण्याबरोबर जरा घोटभर चहा घेतला असता ना तर एकदम फ्रेश वाटेल बघा तुम्हाला. एकदम तरतरी येईल. आता कुठं चहा करतील ते, राहू द्या. द्या. नाही नाही, करायचं नाहीये, तयारच आहे. अहो आत्ताच रणजित भाऊजींनी त्यांच्या बायकोसाठी चहा केलाय. उरलाच असेल की घोटभर. काय रे, उरलाय ना? जा घेऊन ये पटकन. बघत काय उभं राहिलाय? जा लवकर घेऊन ये. आई साहेबांचं डोकं दुखतंय तर जा लवकर. जा. हा,
काय म्हणाल तुम्ही राजश्री? काय ऐकलं नाहीत का तुम्ही? सर्वेशला म्हणलं चहा घेऊन ये. नाही, त्याच्या आधी काहीतरी बोललात ते पण ऐकलं आम्ही. काय? चहा आधी हा रणजित भाऊजींनी त्यांच्या बायकोसाठी चहा केलाय ते. अहो आमच्या समोरच केला. असा फक्कड गरम गरम चहा करून बायकोसाठी घेऊन गेले बघा. काय बाई, आमच्या धाकल्या जाऊबाई आल्यापासनं कुठं, त्याच्या आधीपासनच रोज नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतंय बघा. पण नंतर आम्ही विचार केला आई साहेब, हे काही नवीन नाही हो. म्हणजे आपले रणजित भाऊजी त्या कॉलेजच्या ट्रेनिंगसाठी गेले होते की नाही, तेव्हा शिकले होते की चहा जेवण करायला. नाही पण एवढे नोकर चाकर असताना आणि मुळात आपली रीत नसताना हे असं काहीतरी करणं म्हणजे आश्चर्यच वाटलं बघा आम्हाला. नाहीतर काय. पण आई साहेब काही म्हणा, रणजित भाऊजी म्हणजे लाखात एक आहेत बघा. कुणाचं बी मन मोडणार नाहीत कधी. आणि इथं प्रत्यक्ष मागणी घालून करून आणलेल्या बायकोनं जर गळ घातली असेल चहा करून आणायला. काय म्हणाला तुम्ही? नाही म्हणजे जर त्यांनी आग्रह केला असेल, गळ घातली असेल चहा करून देण्यासाठी, तर मग प्रश्नच मिटला की. आता प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र गेले होते सीतामाईच्या आग्रहाखातर त्या कुठल्या त्या मारीच हरिणाचं कातडं आणायला. आता इथं कुठं कातडं आणायचंय, साधा सिंपल चहा तर करायचंय. केला रणजित भाऊजींनी, संपला विषय. संपला ना. सर्वेश चहा घेऊन ये बरं पटकन. काय बाई, तयार असलेला चहा तर घेऊन यायचंय. तुम्ही रेस्ट घ्या. वा सर्वेश दादा, एकदम बंबाट जमलेत बर का पोहे. आमच्या आईच्या घरची पद्धती. आमची आई नेहमी म्हणायची की पोहेत ना कांदे आणि बटाटे शिजू द्यायचे 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर पोहे घालायचे. एकदम मऊ होतात बघा. झालेत की नाही? होय धाकल्या वहिनी साहेब. हो, धाकल्या वहिनी साहेब नका म्हणत जाऊ, लय मोठं मोठं वाटतंय बघा मला. त्यापेक्षा की नाही तुम्ही बघा. काय संजू शेठ म्हणायचं का त्याने? बेबी मावशी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग काय स्वतःच्या खोलीत पहिली रात्र कशी झाली? अहो सर्विस देता जरा चहाचं बघता का? अगं बाई. संजू अहो सांग की, हा खोलीत पहिली रात्र कशी झाली? लाजायला काय झालंय? नाही कसं असतंय, नवीन जागेत नवीन खोलीत एखाद्याला झोप येत नाही ना, प्रॉब्लेम येतो. म्हणून मी आपलं विचारलं. काय प्रॉब्लेम झालाय का? काय सर्वेशचं बोट पुन्हा कापलं का दत्तूची तब्येत बिघडली? अगं अक्का, त्यांना काय दाढ भरलीये? ते तर काल माझ्यावर डाव खेळत होते. नाही म्हणजे का असं विचारतीस तू? नाही, कमी पडत असतील तर किचन मध्ये 2 नाही 10 नोकर वाढवा. का सगळं व्यवस्थित तर चालू आहे, कशाला? कारण ढाले पाटलांच्या घरात पुरुषांना स्वयंपाकघरात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून. सासूबाई अहो दोन मोठी माणसं बोलतायत ना, त्याच्यामध्ये लहान माणसांनी बोलायचं नाही, हा नियम पाळणं मस्ट आहे. काय वाक्य? काही आगळी घडलीये का? काही चुकलंय का? हा चुकलंच आहे.
रणजित ढाले पाटील मानाच्या पदावर आहेत. हो. अख्खा जिल्हा आदराने बघतो त्यांच्याकडे. हो. रणजित ढाले पाटील चालत आले तर बसलेला माणूस जागचा उठतोय, नमस्कार करतो. हो, म्हणजे त्यात काही डाऊटच नाहीये ना. हा, तरी पण रणजित ढाले पाटलांना सकाळी सकाळी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच्या बायकोसाठी चहा करण्याची वेळ का बरे यावी? काय घरात नोकर नाही? कमी पडले नोकर? सासूबाई आहो पण आम्ही तुमच्याशी बोलत नाही आहोत. माणसांना एकदा सांगून कळतं, पण यांना नाही. तुम्ही सांगा बेबी. रणजित ढाले पाटलांना स्वयंपाकघरात जाऊन चहा करण्याची वेळ का यावी? तुम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही कितीही दुःख सहन करू शकतो, वेदना सहन करू शकतो, पण आमच्या घराण्याच्या इब्रतीला आणि घरच्या रीतिरिवाजांना कोणी धक्का लावत असेल तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. का पण सर्वेश, जी आहे साहेब. तुम्हाला या घरामध्ये वेळेवर आणि भरपूर पगार मिळतो? जी. तुमच्यासारखे 50 नोकर या घरात आहेत? होय आहे साहेब. जा तुम्ही. जी. मग आमच्या मुलाला स्वयंपाकघरात जाण्याची वेळ का यावी? यांच्या तीर्थरूपाने केला होता का स्वयंपाकघरात जाऊन चहा? नाही. मग आमचं घरानं आणि रणजितरावांचं कर्तृत्व त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने उंच आहे हे लक्षात येणं मस्ट आहे. अहो सासूबाई बेबी, हा आता या गोष्टी आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या आहेत आणि काही गोष्टी तर माफ करण्यालायक सुद्धा नाही आहेत. हे लक्षात ठेवणं मस्त आहे. काय झालं आहे साहेब? अक्का. आई साहेब प्लीज औषध घ्या. रणजित, तुम्ही एक काम करा, तुम्ही नाश्ता करा, आवरून निघा. आई साहेब मी तुमचाच मुलगा आहे. जर माझी आई माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेणार असेल तर हा तिचा मुलगा आहे स्वतःला शिक्षा करून घेतल्याबगैर शांत बसणार नाही. आईसाहेब, अहो आईसाहेब औषध तरी घ्या. चूक झाली की शिक्षा होणं मस्त आहे रणजित. अहो आईसाहेब पण चूक मी केली आहे ना, तर शिक्षा सुद्धा मला व्हायला हवी ना. नाही रणजित, तुम्ही निमित्त मात्र होतात, करता करिता धनी तर. एक मिनिट आईसाहेब, असं अजिबात नाहीये. मी म्हणालो होतो संजूला की मी चहा करतो. ती काकुळतीला येऊन नको नको म्हणत असताना आपल्या घराच्या किचनमध्ये जाऊन चहा करण्याची हिंमत मी केली. आईसाहेब ढाले पाटील कधीच कुणाचा हक्क मारत नाही, त्यामुळे शिक्षा घेण्याचा माझा हक्क प्लीज तुम्ही मारू नका. शिक्षेचा हक्क वगैरे असं काही बोलू नका रणजित. तुम्ही जा, आवरा तुमचं. खूप दिवसांनी कामावर जात आहे,
वेळेवर जाणं मस्ट आहे. आईसाहेब आता तुम्हीच तुमचा नियम मोडताय. आपल्या घरात कुणाची चूक झाली तर त्याला समजून घेतलं जात नाही, त्याला क्षमा केली जात नाही, त्याला शासन होतं. असं का? म्हणजे या घराची शिस्त वाढावी, चुका वाढू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो, त्यात आमचं चुकलं असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही आईसाहेब. मी अजूनही तुमच्या शिस्तीप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आता सुद्धा हाच आग्रह धरतोय की मी चुकलोय तर त्याची शिक्षा फक्त मलाच द्या. आईसाहेब सांगा मी काय करू? ओणवा उभा राहू का? उठावशा काढू? छडी आणू का? मी हात पुढे करतो. लहानपणी अक्षर खराब आलं म्हणून मारायचात ना, तसं मारा हवं तर. आईसाहेब सांगा ना काय करू? आईसाहेब प्लीज औषध. रणजित तुम्ही एक काम करा, तुम्ही नाश्ता करा, आवरून निघा आणि गप ड्युटीवर निघा, ते मस्ट आहे. म्हणजे इतकंच की तुम्ही औषध घेणार नाही? आईसाहेब मी तुमचाच मुलगा आहे. जर माझी आई माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेणार असेल तर हा तिचा मुलगा आहे स्वतःला शिक्षा करून घेतल्याबगैर शांत बसणार नाही. लक्षात असू. हा मोने. लव फ्रेंडशिप पेक्षा इम्पोर्टेंट झालंय वाटतं तुला अडगे. तेरी शादी क्या हो गई, तू तो भूल ही गई दोस्ती को. यही तेरी दोस्ती का संजय. अगं ऐक की. ऐकतीये, पण जरा ऐकण्यासारखं बोल बर का. काय सांगू तुला काय सांगू म्हणजे? हनीमून कसं झालं जरा सांग की. मोने, मी तुला नंतर फोन करू का? काय काय अडगे, एवढ्या तेवढ्यावरनं चिडायची सवय अजून गेली नाही वाटतं तुझी. अगं बाय, मी नाही चिडले तुझ्यावर, पण खरंच मी नंतर करू का फोन तुला? रडतीस का काय ग? कोण काय बोललंय का तुला? हा, तुझ्या मोठ्या जावेनं काही काडी बिडी नाही ना केली? अगं नाही बाय, तसं काही नाही झालं, पण मी तुला नंतर फोन करते. तू ठेव बरं आत्ता फोन. हा प्लीज. अगं मी तुला हे सांगायला फोन केलता की आपल्याला एक लई मोठी ऑर्डर मिळाली आहे. आता ठेवते मी, बाय. काय राणी सरकार, कुठं हरवलात? काही नाही. आहो कुठं काय? काही नाही. नक्की? ते खूप दिवसांनी तुम्हाला वर्दीत पाहिलं ना, मग टॉक करावं असं वाटत होतं. अहो मग टॉक तुमचं आहे, मी तुमचं आहे. मला आज याचं काय? वाजवा की. नाही नको, नंतर कधीतरी. राणी सरकार टेन्शन आलंय कसलं? नाही. आईसाहेब बोलल्या म्हणून काय? त्या नाही बोलल्या म्हणून. म्हणजे बेबी मावशींना बोलल्या. नाही म्हणजे चिडल्या माझ्यावर होत्या, पण बोलल्या बेबी मावशींना. मी तुम्हाला सांगितलंय ना, अहो मला ओरडा खायची सवय आहे. आता आमच्या गावी असताना नाही का, आमची आई मला केवढं ओरडायची, पण सासूबाई ना अशा आडून आडून ओरडतात. म्हणजे मला काही अंदाजच येत नाही त्याचा, काही कळतच नाही काय करू, कशी वागू. अहो
तुम्ही तरी सांगा की त्या कधी मला असं मन भरून आणि असं डायरेक्ट ओरडतील. मी तुम्हाला सांगते, त्या दिवशी मला इतकं भारी वाटेल ना. आओ हसू नका की. बरं ते जाऊ देत. तुम्ही मला सांगा, तुम्ही बोललात का त्यांच्याशी? काढली त्यांची समजूत? हो, त्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेत समजूत काढली. चला, म्हणजे सगळे एकदाच ओके ते टोके झालं. तू टेन्शन घेऊ नको. हं? आओ हं? संध्याकाळी लवकर या बर का, मी वाट बघते. असं केलं तर जाणार नाही बरं मी. जावा तिकडं. आहा, तिकडे चाललोय.